बघितलं का मित्रांनो, मासे मला लय डोळे फाडू फाडू बघत होते. हा, ही पाटील राजची मच्छी आहे. ए जाळ घाल, तळतो मी. मित्रांनो, आज मी हॉटेल पाटील राजला म्हणजे आपलं टेंभुर्णीचा पाटील राज मच्छीसाठी जी फेमस आहे तिथं आलेलो आहे. येण्याचं कारण सांगतो. यायच्या अगोदर ह्यांना फोन केला, म्हणलं मालक मच्छी रेडी आहे का. मालकानं जरा केलं, अर म्हणलं काळजी करू नका, लाकडाचा टेम्पो पाठवून देतो. सकाळून युजिस्तोर चुलीची तयारी करून, म्हणजे आता मला सांगा, गॅस संपलाय. आओ, गॅसच्या जीवावर बसता येते का आपल्याला? आणि मला एक सांगतो, आजच्या घडीला जे लोक म्हणतात चुलीवरलं मटण, चुलीवरले मासे, चुलीवरले भजे, चुलीवरले गुलाबजामुन, चुलीवरली आईस्क्रीम, आता चुलीवरली बायकोच करायची राहिली. हा, मग मला काय म्हणायचंय, चुलीवरच जर तुम्हाला आवडत आहे तर त्या गॅसच्या नादी कशाला लागला? बायको उलटण्यानं मारीन घरी जर चूल केला तर. उगा हॉटेलवाले बिचारे गॅस संपला, चुलीवर का होणार तुम्हाला मच्छी द्यायलेत का नाही? मग विचार कशाला करायचा? तर बघा, अगोदर पाठीमागे इकडे बघा तुम्ही, सिलेंडर बघा, सगळा आयटम गॅसवर रेडी होत होता. मग आता हे चुलीवरली मच्छी मी स्वतः करून खाणार. कारण का, अहो कसं असतंय, मला काय लागतं हे मलाच माहिती आहे ना. हॉटेलवाले किती बी हुशार असले तर बकासुराची बराबरी येते का? नाही. त्याच्यासाठी स्वतः मासे तळणार, स्वतः खाणार आणि शेवटी रिव्ह्यू देणार. बघा आता, काही लोक मला म्हणतात तुला नरकात जागा भेटणार नाही, तुला बी असं तेलात तळतेल. अरे मला तळतेल, पण मला खाणार कोण आहे? मग मला एक मित्र म्हणला, अरे जास्त नॉनव्हेजचे व्हिडिओ काढी जाऊ नको, नॉनव्हेजचे व्हिडिओ जीवाला मारणं खाणं. आता मला सांगा, मी नॉनव्हेजचे व्हिडिओ काढू न काढू काय बी हो, लोक नॉनव्हेज खाणं हॉटेल बंद करणार आहेत का? मला सांगा, एका हॉटेलात 40-40 लोक कामाला आहेत, मग नॉनव्हेजचं हॉटेल वाईट कशानं? मला सांगा की. आता जर नॉनव्हेजचं हॉटेल काढणारा जर मालक जर नरकात जात असल, बिर्याणीवाला नरकात जात असल, मासे तळणारा नरकात जात असल, मग मी स्वर्गात जाऊन काय करू? भजे खाऊ का? मी बी नरकात जातो, आम्ही तिथं बिर्याणीचं हॉटेल चालू. काय सांगावं आता तुम्हाला आणि काय नाही. हो का, कसा आहे, नवीन नवीन झाऱ्याचा घोळ होतोय. कसं आहे मित्रांनो, ह्याला म्हणतात ओरिजिनल खायचं आणि ओरिजिनल लाकडावर तळून खायचं. आपल्याला ती घोळच नको, गॅस सांगतील. अहो गॅस म्हणजे बुडबुडा आहे हो, काय तुम्हाला लोकायला कळना. बघा, आलाव का नाही शेवटी चुलीवर? उगा नाही. आता मला सांगा, आता आपण मेल्याच्या नंतर कशावर जाळतेत आपल्याला? लाकडावरच की. पुण्य भेटतंय हो, चंदनाचं लाकूड टाकलं तर लय अजून चांगलं. बघा, तसं माशानं आपल्या प्राणाची आहुती दिली, मग माशाला लाकडाची श्रद्धांजली देणं आपलं काम आहे का नाही? असंच असतंय. पण माझं कुणीच लक्षात ठेवना. बघा, अहो एवढं पुण्य करायलो, एवढं काय बाबा, अवघडच आहे या लोकांचं. आता मित्रांनो, माशाची क्वालिटी बघा तुम्ही, हो का, कसा आहे माल? उगा नाही मित्रांनो. काय बी असू कडे, गॅसच बरा म्हणायची बारी आली. नुसत्या पायाला चटके बसायलेत. हे तळून खाणं काय मला परवड ना. ते हॉटेलवालेच बिचारे कसं करतेत किन का आहे की त्यांनाच माहिती. ए वागा, ए इकडे जिरला का? अर्ध रे बाबा, एवढा दुरण एवढा जाळा असते का? बस इथं निघा. लवकर दे, मी बसतो ताटावर. हॉटेलवाले काय उगं वाटत नाही, चुलीमोर असं जळावं लागतं पब्लिकला सेवा देण्यासाठी. एकच राज, पाटील राज. मच्छीसाठी यावंच लागतंय. पाटलांचा पाहुणचार पाटलांसारखाच होणार. काय द्यायचं का अजून? बस झालं.
अरे भाकरीवर लक्ष दे ना, बाकीचं काय बस झालं ना. शेरव्याची बकेट आणि दुर्डी घेऊन या भाकरीची. आता मच्छी चांगली आहे म्हणून मच्छीच खाऊ का, लोकाला काय राहील. सुरुवात कुठून करावी हीच कळत नाही मला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, एखाद्या ध्येयावर जर पोहोचायचं असेल तर रस्त्यामध्ये अनंत अडचणी असतात आणि काटे असतात. तसंच पाटील राजची जर मच्छी खायची असेल, काटे लागले तरी आम्ही परवा करीत नाही. का? ध्येय संपवायचे. बघा ध्येय माझं, काटा असले किती बी काटे असू दे जीवनाच्या वाटेवरती, आम्ही बूट घालू चप्पल घालू पण मासे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. हा, एक नंबर. मित्रांनो, पुणे सोलापूर रोडला टेंभुर्णी पासून 5 किलोमीटर सोलापूरच्या दिशेला जाताना मच्छी आणि उत्कृष्ट क्वालिटीचं मटण आणि चिकन जर खायचं असेल तर हॉटेल पाटील राज. तुम्हाला वाटत असन मायला हे जवा येईन तवा ह्याची त्याची ऍड करतंय. माझं काय म्हणणं आहे, माझं काम आहे सांगणं की इथं क्वालिटीचं भेटतंय. खायचं ना खायचं तुम्ही ठरवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा जर जाताल ना पुन्हा दुसऱ्या हॉटेलला जेवणार नाही. हा अनुभव आहे माझा म्हणून सांगायलो. हे टमाटे सुद्धा सोडित नाही मी वरी ठेवलेले. खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा, मच्छी रेडी आहे का नाही बघायचं, उगाच जोडपायचं. हा, आणि हा इथं लहान लेकरासाठी बगर काट्याचा मच्छी वडा बी असतंय. हा, हे माशाचं बगर काट्याचं पीस गोळा करून वडा करून तळलेला असतंय, म्हणजे तुम्ही बी खा तुमचे लेकर बी खातील बगर काट्याचा मासा. हा, पेडा खाल्ल्यावर वाटेल पेडा. हा हा, उगा नाही. तर चला, जेवण झाल्यावर भेटू, कसं होतं काय होतं हे तर नक्की चांगलंच असतंय हो. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं असतंय की जर खरं जेवण करायचं असेल तर एकदा ट्रायल मारून जायला काय हरकत आहे. चला ओके, बघू तुम्ही. धन्यवाद मित्रांनो, आणि फॉलो सबस्क्राईब करीत जावा. हा, तुमच्या नादानं मला आताडे सुद्धा नाराज असतात माझे मालक, बस करा कधीतरी व्हेज येऊ द्या म्हणून. तर लाज काज व्हेज मध्ये हो का, गाजर टमाटे ककडी लिंबाचे 2-3 थेंब सोडित असतोय फक्त. हा, चला ओके, बटन दाबा तेवढा.